आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा घे, पाया पड आणि शांताबाईंनी प्रसाद आणलाय तो खाऊन घे। शिवा काय झालं? का केलं असं तू? रॉकीच्या मदतीला का नाही आली? हे सगळं माझ्याबरोबर होणार होतं, ते ठरलं होतं, तर मग माझा जीव गेला असता तरी चालला असता ना। रॉकीची काय चूक होती सांग? शिवा नाही सीताई, मी देवीची नेहमी पूजा केली, इतकं मानते तिला, सगळं केलं तिच्यासाठी, पण तिने काय केलं? का नाही उभी राहिली रॉकीच्या मागे? रॉकी एवढा कष्ट करणारा मुलगा होता, माहिती आहे ना? सगळं त्याने केलं, सगळ्या कष्टातून उभा राहिला तो, मग कोणाच्या आद्यात नाही आला, मदत नाही आला, मग का केलं असं? एवढा मोठा IAS ऑफिसर झाला, सगळं त्याचं लग्न ठरलं होतं, आता सगळं होत होतं ना, त्याला सुखात राहण्याचा अधिकार नाहीये का? शिवा 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 शांत हो। हे बघ, तू अंगारा लावून घे म्हणजे तुला बरं वाटेल। हा, हे बघ, जे जे झालं ते आपण नाही बदलू शकत, आपल्याला हे एक्सेप्ट करावंच लागणार। नाही, मला नाही काही मान्य करायचं। मला माहिती आहे हे सगळं चुकीचं असेल, पण जोपर्यंत हे सगळं खरं बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ना मी हिला नमस्कार करणार, आईचा अंगारा लावणार, ना प्रसाद खाणार। अगं काय तुझं शिवा? हा, हे बघ, प्रसाद खायचा म्हणजे खायचा, असा हट्टीपणा बरा नाही। शांताबाई, माफ करा, म्हणजे सीताई, अगं देवीचा प्रसाद आहे बाळा, हा असं नाही म्हणायचं असतं का देवीच्या प्रसादाला? अगं देवीचे आहे, तिचा आशीर्वाद असतो तो प्रसाद, म्हणजे तीच करती धरती आहे बाई, नाही का? ठीक आहे ना, काही हरकत नाही मला, पण ती वागली ना असं माझ्याबरोबर, मी पण असंच वागणार। येऊन गेली ना रॉकीला माझ्यापासून लांब, आता जोपर्यंत रॉकीला न्याय मिळवून देत नाहीस तू, तोपर्यंत तुझा आशीर्वाद मला नको। शिवा उर्मिला, बघतेस ना, कळत नाही मी काय करू, कसं हिला शांत करू, कधी संपणार आहे सगळं, कधी? ताई ताई, अगं तू शांत हो, थोडासा वेळ जाऊन दे, सगळं नीट होईल। आशू, झालं, निघूया का? हा हा आशू, आज काहीही झालं ना तरी मी शोधून राहणार म्हणजे राहणार। शिवा, काय झालं? आशू, मी साधे डोळे बंद केले ना तरी तरी माझ्या डोळ्यासमोरून सगळं जातंय। अरे म्हणजे हे सगळं कोणी का केलं? मला मारण्याचा प्रयत्न कोणी का करत असेल? या सगळ्यात रॉकी का गेला? हे सगळं जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही। बरोबर आहे। हे बघ शिवा, आपण आता पोलीस स्टेशन मध्ये चाललोय ना, आपण सगळं सांगू त्यांना, ते सगळं बघतील, पण इथे घरात आता कोणाला काही सांगू नकोस। अरे असं कसं आशू? पण सीताई विचारतील ना। त्यांना काहीतरी आपण खोटं कारण देऊ। अच्छा, म्हणजे माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून तू असं सगळं करायला सांगतोय ना? काळजीपोटी बोलतायत ते। आशू, पण तुला काय वाटतं? शिवा मला काही ऐक, एकदा का आपल्याला पुरावा मिळाला की आपण सगळ्यांना सांगू शकतो, पण आपल्याला पुरावा मिळू दे आधी, त्यासाठी पोलिसांना तपास करणं गरजेचं आहे, आणि आपण जर पोलिसांवर विश्वास ठेवला नाही तर तेही नीट तपास करू शकत नाही। सो आता आपण तिथे जाऊ, त्यांना सगळं सांगू, पण तू कुठलाही तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस। तिथे झालं सगळं सांगून की डायरेक्ट घरी ये, ओके? ठीक आहे, चल चल।
ताई ऐका ना, बोला ना. ते काल संपदाला जाग आली का हो मी दरवाजा ठोठावला त्यामुळे? म्हणजे मी माफी मागते बरं का, माझं जरा चुकलंच. मी असं सगळ्यांना घाबरवायला नको होतं. किती गोंधळ झाला अहो त्यामुळं. नाही शांताबाई, संपदा शांत झोपली होती, तिला जाग नाही आली. बरं झालं बाई, ती पोरगी आधी बरी झाली पाहिजे बघा. एक तर एवढं लहान वय आणि त्यात एवढा मोठा आघात झाला तिच्यावर. तिला काही त्रास होता का म्हणे? शांताबाई, माझा ना माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर सगळं चांगलं करेल, सगळं आधीसारखं करेल बघा. असंच होते ग बाई. शांताबाई, थांबा जरा. म्हणजे काल तुम्ही सगळ्यांना बोलवलत ना, ते बरं केलं. कारण शिवाने काल सगळ्यांसमोर जे सांगितलं ना, ते जर संपदाच्या कानावर पडलं असतं ना, तर ती तो धक्का सहन करू शकली नसती. त्यामुळे काल सगळ्यांसमोर तो विषय तिथेच थांबला. ते एक बरं झालं. खरंय ना, पण मला काळजीच वाटते हो. म्हणजे शिवाला जर खरंच कोणी मारायचा प्रयत्न करत असेल तर? अहो, शिवाला कोणी मारायचा का प्रयत्न करेल? अहो, कारण ती उभी राहते ना सगळ्यांसाठी, आणि त्यासाठी मारामारी पण करायला तयार होते. आणि मी तर असं ऐकलंय की हे असं लोकांचं चांगलं करण्याच्या नादात शिवानं खूप जणांची वाकड पण घेतलंय म्हणे. नाही म्हणजे शिवा करते ते चांगल्यासाठीच करते हो, पण समोरची माणसं ती नालायक असतात की नाही. म्हणजे आता बघा, त्यांना कुणाला मारायचं होतं शिवाला, पण तिला साधं खर्चटलं पण नाही. जीव कुणाचा गेला? रॉकीचा. आता पोरगी याच्यातनं कशी बाहेर पडणार? म्हणजे शिवाचा हेतू चांगलाच आहे हो. आता तिला काय रॉकीचा भाव असं वाटत नव्हतं, पण तरी सुद्धा शांताबाई, तुमचं खरं आहे. म्हणजे शिवा सगळ्यांची मदत करायला जाते आणि स्वतःसाठी मात्र शत्रू तयार करते. आणि झालं काय? जीव तर रॉकीचा गेला ना. आणि माझी संपदा, तिला किती त्रास झाला या सगळ्याचा. ती कधी रॉकीला विसरू शकेल का हो? तिच्या मनातून हे सगळं कधीच जाणार नाही. नाही म्हणजे शिवाची काही चूक नाहीये, पण मान्य आहे की शिवाने हे सगळं जाणीवपूर्वक नसेल केलं. जबाबदार तर तीच आहे ना या सगळ्याला.